एंडपर्यंत चढायलाच कमी त्यावेळेला फक्त तेच माहिती आहे आम्हाला. बघा डब्यात जर बसीन झाले तर तुम्हाला माहिती असेल काय झाले. त्याच्या डब्यात आलंच नाही हा बघा. तर बघू शकता असं तिथं घोरपाल मेलेली वाटते ती. आम्ही इकडं येते का मागवते का नमस्कार कशात आयोगचा मध्ये बसणार. आता रेडिओ आम्ही चालू गोव्यामधलं पॉईंट करायला. तुम्ही ब्लॉग एंडपर्यंत बघत राहा. आता बाल्कनीमध्ये कपडे बिपडे घातलेले आहेत मी. इकडे सगळं खोलार तिकडचं गाव सगळं गोव्यामध्ये रेडिओ लागेल दाखवते बघा. सगळं झाले रेडी. आता गावामध्ये आता निघून थोड्या वेळात तुमच्या घरी बघा. मित्रांनो आता आमची गाडी आलेली आहे. आता आम्ही त्या गाडीत जाऊ. तर गाडीत आम्ही जाऊ आता एक पॉईंट पूर्ण करण्यासाठी. ही कोटी ही बस आहे काय माहिती नाही. गावच्याला मस्त चष्मा तोरला जाऊ. डब्बा सोबत आहे. डब्बा हे कर डब्बा त्या भावला रोजचा पण ते त्याला इग्नोर करू आपण. आता आपण जावं. मित्रांनो आता इनोवामध्ये आहो आम्ही. आता बंद करा मित्रांनो. मला ऑनलाईन जाऊन भेटतो चला. मित्रांनो आता आम्ही बर्गर किंगला आलेलो आहे. आम्ही अशा प्रकारे आता तू काय होतात जर एसी गरम होते. मग आता घेते आता डब्बा त्यातच तरी माहिती का तुझ्याशी काय येते का मागवते का येते का मागवते का. मित्रांनो ते बर्गर किंग खाऊन झालेलं आहे ना. आता आम्ही बसतो. आता आम्ही निघलेलो आहे काय मी चाललो. चला मित्रांनो आता आपण आलेलो ओल्ड गोवा ओल्ड चर्च समोरच आहे आपल्या ओल्ड चर्च. तर आपण तिथं जाऊ. आपण पहिले तर बघू कसं बघू येतो वापस यांच्यावर. थांबा एक मिनिट. बघू शकता मला आता पकडलेला कारण की जबरदस्ती करता नाही तर जबरदस्ती केली म्हणून मी एवढी थोडी थांबवली. ते हार ना या काय बोलतात ते काय असले कॅन्डल ती घेऊन बोलते जा बोलते आतमध्ये. तर डब्बा बघा डब्बा खुश झाले ना. हा ओल्ड चर्च बघू शकतो केवढा भारी ना. तो व्हाईट चर्चमध्ये बी जायचं आम्हाला. तरी बघू पण कसं काय. मित्रांनो आता आपण जवळ आलेलो आहे. इथेच एवढा भारी आहे इथं बघू शकता. डबा भारी आहे का नाही. हा बघू इथं फोटो काढायला देतात. तिथं आतमध्ये बी जाऊन फोटो काढू. आपण जाऊ थोडा पुढं. मित्रांनो आतमध्ये फोटो व्हिडिओ अलाउड नव्हते म्हणून मी काढले. आतमध्ये तर रिअल बॉडी आहे. मी गुगलवर सर्च करा ओल्ड गोवा ओल्ड एक चर्च म्हणून असं आहे काहीतरी आहे. तिथे तुम्ही सर्च करून बघा गुगलवरती काय आहे ते तुम्हाला समजेल. बघा आतमध्ये फोटो व्हिडिओ काही अलाउड नव्हतं. नाही तर मी केले असेल पण सर बोलवलं तुम्ही नाही केली तेव्हा. तुम्ही बघा ब्लॉग एंडपर्यंत आपला. मित्रांनो आता आपण आलेलो आहे व्हाईट चर्चला. व्हाईट चर्च ना हे व्हाईट चर्च ना काही माहिती नाही ना पण त्याला बी नाही माहिती. गद्दार दिसते कोण आहे. पूर्ण व्हाईट चर्च आहे. बघू आतमध्ये भेटलं तरी दाखवेल नाही भेटलं तर नाही दाखवणार. तुम्ही बघा मित्रांनो आता आपल्या समोर आहे कशिनो. एक हा मोठा एक आहे तो दिसते का माहित नाही.
आणि हा एक बिग डॅडी म्हणून आहे इकडे. हा बघा, हा एक आहे, हा एक आहे. एवढे मोठे मोठे आहेत तुम्ही बघा. मित्रांनो आता कुठेतरी आलोय काय माहिती नाही कुठं आहे आम्ही आता. बघितलं आता चालत जायचं आहे, इथून चालत जाऊ आता. बघू पाणी नाही परत आहे, झाडांचा पाणी येतो परते काही. तर आता जाऊ शिदत चालेल दे, शिदत त्यांच्या मागं जाऊ आपण बी. चला मित्रांनो आता आम्ही आलेलो आहे बीच साईडला. थोडाच खाली जायचं आहे, दाखवतो तुम्ही बघा खाली. बीच साईड कुठला बीच आहे काय माहिती नाही, बघू विचारू कोण लागलं तरी बीच कुठला आहे हा. तर चला काय जाऊ आपण बीचवर. मित्रांनो आता आपण कुठल्या तरी बीचवर आलेलो आहे. आता नाव नाही माहिती तरी बघा पूर्ण काय पण दाखवेल थोडं, आपण बघूया काय मागवलं ते. मित्रांनो हा दोनापोला जेटे आहे, ते तेवढं काही समजलं नाही. हा इथंच आहे आम्ही आलेलो आहे. पुढं जायचं आहे, चल पुढं ए अक्षय चल पुढं. सगळं जावं तसं आतमध्ये तो काय मागवलं. मित्रांनो आता एंट्री कशी भेटली माहिती आहे का, तिकीट काढलेलं आहे तर तिकिटावर आम्हाला एंट्री भेटली. हा बघा बघू वरती जाऊ. इथे लाटा बघा इकडे कशा जाण आपण त्या बीचवर होतो तिथे कशात बीचवर तसं जाऊ आपण इकडे बघू शकता. तिथं वरती पाणी त्यांना सर्व आनंद घेताना. आपण खाली डब्बा आणि मी इकडं तो लाड बघा केवढी मोठी आली. तर बघा आता बघा तिकडे भिजतात गाईस, लहान मुलं तिथे भिजतात. आता अजून एक रे डब्बा नको जाऊ, डब्बा आली लाट वरती तर लहान मुलं तिथे भिजतात. आपण आनंद घेताना इकडं आपण बी आणि न भिजता लाट आलेले. आली 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 नाही आली नाही आली, अजून एक मोठी आली आता आलेली. वरती आली वरती काय आलीच नाही वापस. वापस एकदा पोपट झालेला आहे सौरभ जोशी वाणी. अजून एक मोठी लाट. बाबो नशीब मी पुढे नशीब पुढे आलो नाही मी. आले आल्या आल्या मोठ्या मोठ्या येतात. मित्रांनो आता आम्ही चाललेलो आहे वरती. मी ना डब्बा वाटते भावाची वाटते गेले काय माहिती नाही तेवढा. ते आम्ही चालू आहे वरती. पाणी तिकडे भिजवतो एक पाणी वरती आला तिकडं जाऊ वरती. कटायला आले वरती जरा तरी करतो. मित्रांनो अशी एवढी मोठी लाट आलेली ती सर्व म्हणजे आलेले टुरिस्ट सर्व भिजून गेले तिथे. डब्बा नवी वळता आलोय, अजून चढायचं वरती. तुम्ही बघा खाली ब्लॉग. डब्बा नवी वळता आलोय, अजून चढायचं वरती. तुम्ही बघा खाली ब्लॉग. मित्रांनो बघू शकता असं तिथं घोरपाल मेलेली वाटते ती. आम्ही इकडं बसतोय. आम्ही आता पडतोय. व्ह्यू बघा कसा आहे. मित्रांनो इथं आता पाणी पडत लागलेलं आहे. सगळे झाडाखाली तिथे गेलेले आहेत सगळेजण. नाही हो आर्यन 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 अरे झुंबी नाही होणार एवढा टच. इथं आर्यन बघू शकता. इथं आहे ना भावे आहे तिकडे बघा पाणी पडते ना. डब्बा बी चालले खालती. डब्बा चल भिजतोय इकडे आया एक साईडला देऊ. सगळेजण आयाच कोणीच नाही. आम्ही जाऊ एक झपाटा सगळ्यांना भिजून गेला. भावला बिवला आता वापस एकदा पाण्याने धरून घेतले. तसं पुरं लाटा बिटा बघा. लाटा बघा आता एवढ्या मोठ्या मोठ्या येतं इथूनशी. चला मोबाईलला काही झाला आता अंगावर माझा मी ठेवतो. मित्रांनो आता आलेलो आहे मला पंजिम इथं आलेलं आहे. म्हणजे इथं रंगीत घर काहीतरी असं आहे. फोटोशूटसाठी एकदम आहे. मला दाखव इथून रंगीत घर चालू आले. आता तुम्ही आता पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो.
नमस्कार. मित्रांनो आता वापस पाणी पडलेलं आहे. इकडं मूड ऑफ सर्वांचा झालेला आहे, तरी आम्ही सर्वजण एन्जॉय करत आहोत. बघा हाऊस इकडचे. डब्बाचा फोटोशूट चाललेला आहे. नाही डब्बा आता थोपत नाही. अशा प्रकारे आम्ही तिघच जण इकडे उतरलो ना, तो हाच मेन फोटो पॉईंट आहे. इथे रोडवरती डब्बा अजून फोटो काढणार आहे. डब्बाची डब्बाची ड्रेसिंग बघू शकता तुम्ही. तेरा बाप यहाँ छोड़कर गया था कि तेरी माँ. मित्रांनो आता आमच्या हॉटेलवर पोहोचलेलो. पहिला हॉटेलवर जायच्या आधी आपण जेवण करायचं म्हणून आम्ही आलो व्हेज बिर्याणी घ्यायला इकडे. तर आपण थोडं जेवण हॉटेलवर भेटू. चला मित्रांनो आता आमचा जेवण वगैरे झालेला आहे. डब्बानी काय उपास धरला नाही. डब्बानी लगेच चिकन राईस आणि म्हणजे चिकन बिर्याणी खाली. हे दोघं पार्टनर आणि चिकन बिर्याणीचं उपास सकाळपासून धरला. तर लगेच दुपारचे वाटतोला मी ब्लॉग बघा खाली जरा. मित्रांनो आता मी रूमला आलो आहे. तर बघू थोडा नंतर भेटतो तुम्हाला. थोडा काम करतो थोडंसं लगेच. चला मित्रांनो आता चालू स्विमिंग पूलमध्ये. सर्वांचं मन झालं म्हणून आता आम्ही स्विमिंग पूलमध्ये आलो आहे. तुम्हाला दाखवेल हे बी येतं ना माझ्यासोबत ना. आम्ही आता चालू स्विमिंग पूलमध्ये तुम्हाला दाखवतो. ब्लॉग तुम्ही बघितलं. मित्रांनो आता आम्ही पोहत लागलो. थोडासा सीन झालेला आहे डब्याच्या थोडासा सीन झाले. तुम्ही समजून द्या काय असेल सीन. डब्याच्या सीन झाले तर तुम्हाला माहिती असेल काय झाले. त्याच्या आयला डब्याचं अलग सीन आहे बघा. मित्रांनो आता मी इकडची शॉपिंग केलेली आहे. काजू खालचा काम आहे. डब्बा खपलेला आहे. डब्बा खपलेला आहे. अरे बी आम्ही केली खरेदी. मग डब्बा चालला म्हणजे दिवसाला नाही बरोबर रेटमध्ये दिले. पैसे कमी बी गेले होते आणि मी ब्लॉग बघा आता लागलंच कंटिन्यू नाही करणार मी. तुझं डायरेक्ट करीन. आता डायरेक्ट जाऊन झोपतो जरा. चला मित्रांनो आता आम्ही निघलो इकडे जायला. सगळंजण रेडी झाले की माझं. तर चला जाऊ पण आता घरी. तर स्टेशनवर तुम्हाला भेटतो कसला. मित्रांनो आता आम्ही पोचलो थिवी स्टेशनला. तिकडची डायरेक्ट आम्हाला ट्रेन आहे. डायरेक्ट झोपून घरी जाऊ डायरेक्ट. डबा मागं चालते आमच्या. आता वेगळाच काढल्या हा बावला बनलेला. तर चला जाऊ आपण आता थिवी स्टेशनला. मित्रांनो चढण पक्कीच मोठी. का मी पोचलो स्टेशनवरती. बॅग्या खेचायला दम लागले. जाम बेकार. एक एक करून गेलं ना आतमध्ये. आम्ही जाऊ हळूहळू. जाम दम लागले. तर चला गाईज आपण. मित्रांनो आता आम्ही नाश्ता करायला आलेलो आहे हॉटेलमध्ये. आपल्यासमोर बसलेला आदित्य वेटरच्या बरोबर डब्बा वेटर. चला नाश्ता करून मी भेटू तुम्हाला. मित्रांनो आता ट्रेनमध्ये दुसऱ्या शिरलो होतो. आता मी चालू वापस पुढच्या डब्यात. दोनच डब्बा पार्किंग आतमध्ये. आपल्या डब्यात मित्रांनो आता आम्ही डब्यात बसतो आहोत. हे आपले आहेत. आपण थोडा रेस्ट करू आहे. आपल्याकडे थोडंसं दाखवून तुम्हाला माझ्या मस्कांची काय आहे ते ब्लॉग आहे पर्यंत बघा. आता मित्रांनो ट्रेन थांबले सावंतवाडी. तिथं तर थोडं थांबेल. मग लगेच चालू होईल ट्रेन. तर चला हे दोघं जण उतरलो इथं. चला मित्रांनो डब्बा आपला झोपलेला आहे. मी खाली तिथे बघतोय ना. व्ह्यू एन्जॉय करतो इथं. ब्लॉग बघा. आता बोरिंगचा वाटते थोड्या टायमात लगे मजा येईल. तुम्ही बघा ब्लॉग खाली. व्ह्यू बी बघत लागले. मी फोटो व्हिडिओज काय असतील ते एडिट करून ते ठेवतो. मी बघा मला मजा येईल ब्लॉग बघायला असं. मित्रांनो आता ट्रेन थांबलेली आपली सिंधुदुर्गला. थोडं रेस्ट ट्रेनची म्हणजे थोडी थांबणार आहे. लगेच निघणार आहे. तर थोडं उतरलो आहे. आले तेव्हा बसेन. चला
तयार आहे आम्ही आपल्या सुखदायी यशस्वी व मंगलमय प्रवासाची प्रार्थना मित्रांनो आता आम्ही ठाणे स्टेशनला पोहोचलेलो आहे. भाव्या आर्यन आहे माझ्यासोबत. चला भाव्या भेटतो काळजी मी करतो. चला आता